आणि आता बातमी विद्यार्थ्यांसाठी तब्बल 22 वर्षांनी विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली आणि आता महाविद्यालयांमध्ये निवडणुकांचा गुलाल उधळला जाणार आहे। राज्य सरकारने सार्वजनिक विद्यापीठ कायदा मंजूर केलेला आहे। 1994 साली वाद होत असल्यामुळे विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांवर बंदी घालण्यात आली होती। त्यानंतर गुणवत्तेवर विद्यार्थ्यांची निवड करून विद्यार्थी संसदेची स्थापना केली जायची। पण विद्यार्थी संघटनांनी खुल्या पद्धतीने निवडणूक घेण्याची मागणी केली आणि त्याला राज्याने हिरवा कंदील दिलाय। त्यामुळे लोकशाही पद्धतीने आचारसंहितेच्या आधारे पुढील शैक्षणिक वर्षांपासून या निवडणुका होतील। महाराष्ट्र विधानसभेने पारित केलेला महाराष्ट्र विद्यापीठ कायदा विधान परिषदेने सुद्धा पारित केला आणि खरं म्हणजे जॉईंट सिलेक्ट कमिटीचं अभिनंदन करत तो पारित केला। मला असं वाटतं की एकमताने पारित झालेला हा महाराष्ट्र विद्यापीठ कायदा जो 94 नंतर आज बदलला, हा दोन्ही सभागृहात एकमताने पारित केला। याचा अर्थ शिक्षणाच्या विषयात राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करणारे लोकप्रतिनिधी सभागृहात दिसतात आणि याचा मनापासून आनंद होतो। पण नवीन विद्यापीठ ऍक्ट पुन्हा अंमलात येत आहे, त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटणार आहेत। त्याचप्रमाणे स्टुडंट काउन्सिलचे जे इलेक्शन आहे त्यामध्ये सामान्य घरातल्या मुलांना देखील आता संधी मिळणार आहे। आज सामान्य घरातल्या मुलांना देखील राजकीय प्लॅटफॉर्म मिळणार आहे आणि या विद्यापीठ ऍक्टमुळे जे सिनेटचं काम रखडलेलं, जो भोंगळ कारभार आज विद्यापीठाचा चालू होता, तो आज हा नवीन ऍक्ट आल्यानंतर जे इलेक्शन्स होतील त्यामुळे ते सुरळीत होईल। आणि या महाराष्ट्र राज्य विद्यापीठ कायद्याअंतर्गत आणखी काय काय तरतुदी आहेत आपण पाहूया। महाविद्यालयात निवडणुका सुरू करण्याची या कायद्यामध्ये तरतूद आहे। 1994 मध्ये विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांवरती बंदी घालण्यात आलेली होती। पुढील शैक्षणिक वर्षांपासून पुन्हा या कायद्यामुळे या लोकशाही पद्धतीने निवडणुका होतील। श्रेयांक पद्धत लागू होणारे विद्यार्थ्यांना त्यांचा पसंतीचा विषय निवडण्याची देखील मुभा असेल। नव्या वर्षाचं परीक्षा वेळापत्रक एप्रिलमध्ये जाहीर करणं हे महाविद्यालयांना आणि विद्यापीठांना बंधनकारक असेल। या विद्यापीठांमध्ये विद्यार्थी तक्रार निवारण केंद्र सुद्धा स्थापन होणार आहे। सिनेटमध्ये विद्यार्थी परिषदेचा सचिव आणि अध्यक्ष असतील। सिनेटवर सामाजिक आरक्षण 15% वरून 36% करण्यात आलंय।